कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करू आता? ही पोरगी फोन पण उचलत नाहीये। मेसेज करून ठेवते। हरुभाळ, तू आदित्य बाबांना सगळं सांगितलं आहेस का? मला अहिल्या मॅडमनी बोलावलंय। त्यांनी विचारलं तर मी काय सांगू कळत नाहीये। तू जर आदित्य बाबांना सगळं सांगितलं असेल तर माझ्या फोनला एक रिंग दे, आणि नसेल सांगितलं तर 2 रिंग दे। मग मी काय ते समजून घेईन। अहिल्या, तू दामिनीला ओळखतेस, फक्त ती सांगते म्हणून आपण सावित्रीला जाब विचारायचा, हे नाही पटत आहे मला। ठीक आहे दादासाहेब, नका ऐकू माझं, पण उद्या उठून कुणाच्या जीवावर बेतलं ना तर मग मला विचारू नका। ये 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 सावित्री, सावित्री तुला माहिती आहे ना तुला इथे का बोलावलंय ते? काय आहे ना, अहिल्या वहिनींना कधीच कुठली गोष्ट त्यांच्यापासून लपवून केलेली नाही आवडत, आणि तू आणि पारूने एक मोठं सत्यच लपवून ठेवलं ग त्यांच्यापासून। तुमचं जे काही सिक्रेट चालू आहे ना ते त्यांना समजलंय। सो आता अजिबात नको वेळ घालू, पट 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 बोलून टाक, बोल। सावित्री, मी गावाहून इथे आले तेव्हापासून असतो आमच्या सोबत। आदित्य आणि प्रीतमची काळजी घेतलीस, त्यांना आईच्या मायेने वाढवलंस, म्हणून मी बिझनेसकडे लक्ष देऊ शिकले। आणि आदित्यला तू काहीही होऊ देणार नाही ह्याची सुद्धा खात्री आहे मला। पण आदित्यचा विषय येतो तेव्हा मी कुठलाच धोका पत्करू नाही शकत। त्यामुळे सांगून टाक, काय गुपित आहे? माझ्यासाठी आदित्य बाबा आणि पारू दोघेही सारखेच प्रिय आहेत, पण बहुतेक ती वेळ आली, मी आता सत्य सांगायलाच हवंय, त्याशिवाय हा गुंता सुटणार नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।